करता गावात आले. लक्षात घ्या. तुका जेवणी जेववी लोका संतपण करी तुका. तुका जेवणी जेववी लोका संतपण करी तुका. त्यावेळेस मी संतपण करतो ज्यावेळेस मी स्वतः जेवलोय आणि जेवण मी स्वतः तयार केलं ते वाटायला आलो. मी वाटायला आलो. देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या प्रसादे करारे भोजन. मी भिकारी नाही आहे, जेवण तयार केलंय. व्हाल कोण कोण अधिकारी ते. मात्र अधिकार दाखवा तसं देतो. जसं गाणगापूरला कोणी जा भिक्षा मागा, नो, नाही देणार भिक्षा कोणालाही. अधिकार दाखवा. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे जास तेच देऊ. ज्याला जेवढं सण होईल अधिकाराप्रमाणे अधिकार दाखवा तेवढंच त्याला देईल, बाकीचं देणार नाही. हे जेवण असावं लागतं. माऊलीने देखील आपल्या ओवी सांगितलंय, पाहुणे पातलो आम्ही ब्रह्मरसाचे ओगरणे केले अर्जुना लागी नारायणे. तेथ अवचित पाहुणे पातलो आम्ही. ब्रह्मरसाचे ओगरणे केले अर्जुना लागी नारायणे. अर्जुनाला देण्याकरिता ब्रह्मरस भगवंतानी तयार केला आणि तिथं मी टपकलो पाहुणा म्हणून. इकडे ज्ञानेश्वर म्हणतात, तिथे संजय म्हणतो ब्रह्मरसाचे ओगरणे केले अर्जुना लागी नारायणे. तेथ अवचित पाहुणे पातलो आम्ही. म्हणून भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर एकाने 40 वर्ष प्रचार केला, एकाने 42 वर्ष प्रचार केला. पूर्ण झाल्यानंतर आधी नाही. आणि आता आधी काहीच करत नाही, प्रचार करतात. नॉट अलाउड. भले जैन धर्म असो की भले बौद्ध धर्म असो की भले वैदिक धर्म असो, नॉट अलाउड. तुका जेवणी जेववी लोका, अलाउडच नाही. धर्माने कुठल्याही धर्माने असं सांगितलेलं नाही की तुम्ही बम बम मारत फिरा. अर्थ आपण चुकीचे घेतले, धर्माचा काय दोष? चुकीचे अर्थ आम्ही घेतले, पाणीपत केलं धर्माचं ते आम्ही. भगवान महावीर आणि बुद्ध गावात आले, पूर्ण जेवण जेवून तृप्त झाले आणि ब्रह्मरसाचा स्वयंपाक तयार झालेला होता. आता तो वाटला पाहिजे. बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येतसे. जग बुडताना दिसतंय म्हणून धावून आलोय. मग ते गावात आले, मध्येच नाही आले पळून. म्हणून मध्येच जे येतात, जर जेवणही नाही, इकडचा संघ गेला तिकडचा पटला नाही, आले ब्रह्मरसच मिळाला नाही, त्यांचं का असं होतं हा प्रश्न आहे. पण आपल्यालाही वाटेल ते कसे आले हो गावात, त्यांचा प्रश्न वेगळा आहे. आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परिबलत्कारे सुईजती तयाची माझी. लोकात राहतात खरे, पण ते फार लपून जपून असतात. आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे पाप घडू नये असा प्रयत्न करतात, परंतु बळेच कोणीतरी त्यांना त्याच पापात घालतं. अर्जुनाने त्या काळातली सिच्युएशन्स पाहिली आणि ज्ञानेशांनी पाहिली, त्याचं वर्णन आहे.
ही माणसं लोकात येतात, असं दाखवतात आम्ही वनातून आलो, तुमच्यापेक्षा जरा स्टँडर्डलाइज आहेत, स्टँडर्ड आहे आमचं. जसे आपल्याकडे एखादी डिग्री घेऊन आलेलं थोडं स्टँडर्डने वागतं, तो लोफरसारखा जरी घरात वागत असेल तर बाहेर जरा तसं वागत नाही. डॉक्टर म्हणलं की तो जरा त्याची भाषा, त्याची शैली, त्याचं काही वागणं, वकील म्हणलं की, इंजिनियर म्हणलं की त्यांची एक शैली आहे, जज म्हणलं की त्याला तुंबल्यासारखंच राहावं लागतं, असं बोलावं वाटलं तरी थोडं गप्पच बसावं लागतं, असं काहीतरी करावं लागतं. प्रोफेसर म्हणलं की अतिशय विद्वान दाखवावं लागतं, असो नसो पोरांना माहीत असतं ते काय, पण विद्वत्ता दाखवावी लागते. म्हणून हे लोकात राहतात खरे, पण ते फार लपून जपून असतात. काही भाव लपवतात, काही भाव एक्सपोज करतात, आहे ते दाखवत नाहीत, नाही ते आहे असं सांगत नाहीत. लोकात राहतात खरे, पण ते फार लपून जपून राहतात. आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे पाप घडू नये असा प्रयत्न करतात लोकांच्या समोर, प्रयत्न करतात पाप घडू नये. कोणी खोटं बोलायला लागलं, खोटं बोलायचं नाही, हा किती बोलतो, खोटं बोलायचं नाही, आपल्याला आवडत नाही. जसं काय आणि आयुष्यभर सत्य सांगितलं. काही बाया पहा घरात, बाप पोराला म्हणतो खोटं मी कधी बोललो नाही आणि नेहमी बोलत आलाय. अरे साधा माणूस जर घरात आला, त्याला जर येऊ द्यायचं नसेल, हा सांगतो सांग मी घरी नाही पोराला, आणि तो लहानपणी जाऊन सांगतो बाबा म्हणले की सांग मी घरी नाही. खोटं बोलायला लावलं आणि म्हणतो मी कधी खोटं बोलत नाही, मी कधी सहन करत नाही. प्रत्येक जण असा आव आणतो, मी कधीच खोटं बोलत नाही, आणि खोटं बोलल्याशिवाय कधीच राहत नाही. सर्वस्व हे पापच. लोकांच्या समोर सामाजिक वावरत असताना असं दाखवतात की आमच्या इतकं पुण्यवान नाही. घरी कांदा खातील, बाहेर चातुर्मास कांदा खात नाही, आणि एकटे जाऊ द्या हॉटेलमध्ये डन, चातुर्मास नाही चालत. आम्हाला नळाचं पाणी नाही चालत, विहीर आहे का कुठे, कुठेही खातील, पण तिथे नळाचं पाणी चालत नाही, आम्हाला हे चालत नाही. का सामाजिक याच्यात अहिंसा परमो धर्म, अगदी गोड बोलतील. अरे अरे असं करू नये, त्याला काय पोचलेला आहे माणूस. आपल्याचकडून कोणत्याही प्रकारचे पाप घडू नये असा प्रयत्न करतात, पण बळेच कोणीतरी त्यांना त्याच पापात घालतो. पण आपण सांगतो काय 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 होतं, कोण पाहिलंय, इथं सोमानी नाही, बाकीचे साधक नाही, ठीक आहे, बळेच पापात, कारण यांच्या मनात असतं ते पाप. अर्जुनाने नाही सांगितलं, इथं मनात असतं, करायचं होतं. नको म्हणलं होतं, म्हणून काही बाया मला भेटतात, काही पुरुषही भेटतात, काय करावं, छरवंतर पण केलं पहा. मग त्या घरी गेलो, लग्न होतं, शपथच खाल्ली, आईची शपथ आहे तुला, माझी शपथ आहे, खा म्हणलं की मी खाऊन घेतलं आणि टम फुगून आले. 10-5 किलो त्याच्या घरचं खलास केलं अन्न. ते पाप केलं की पुण्य केलं मला माहीत नाही, आणि टम फुगून आले. बेंडकीनंतर हेच का खाल्लं, काय फारच शपथ घालते. बरं तिनं समजा शपथ घातली, तुला माझी शपथ आहे की रोज 5 तास साधना कर, करील का ही? नवऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून संकल्प करायला लावला तरी करणार नाही. हेच कसं, पण वाट पाहते हो, कधी आपण खातो, लाळ गळते. हे असं का होतं, हा प्रश्न अर्जुनाने विचारला. आपल्या मनात ठेवा, जयाची जीवे घेती विवशी, तेची जडोनी ठाके जीवेसी, चुकविता ते गिवसी तया तेची. ज्या विषयांची ते मनापासून किळस करतात, तेच विषय त्यांच्या जीवाशी खिळून राहतात.
ते चुकवणाऱ्यांचा यत्न करावा तर ते भोगत्यांनाच आपल्या फासात अडकवितात. 10% साधक आपल्यातून निघून जातात. का? असंच कोणी टेम्पटेशनमध्ये गेले, कोणाला जुळलं नाही म्हणून गेले, कुपथ्य सारखं करत असतात म्हणून गेले, लोकांसमोर प्रतिमा आता चांगली राहिली नाही म्हणून गेले, आपल्याला जुळत नाही लोकांना जुळायले म्हणून गेले, विकारग्रस्त झाले म्हणून गेले. झाले लोकांनाही ते फासतात. काय ना, खाएंगे पिएंगे मौज करेंगे और क्या. आणि हीच लोक सांगत जातात. तुम्ही ज्ञानेश्वरीचे साधक ज्यावेळेस वर जाताल ना यमाकडे, त्यावेळेस तुम्हाला विचारल्या जाईल की मी जे एवढे पदार्थ निर्माण केले होते त्याचा उपभोग किती घेतला. पिक्चर पाहिला नाही, हॉटेलमध्ये गेले नाही, दारू प्यायले नाही, क्लबमध्ये गेले नाही, न्यूड क्लब नाही. ठोकील म्हणे तुम्हाला यमराज. हे त्याला असे का, ज्याला इकडे यायचं तो पण येतो. खरंच आहे. अरे भगवंतानी एवढी सृष्टी निर्माण केली, त्या प्रत्येक वस्तूंचा आस्वाद जर आपण नाही घेतला तर भगवंताच्या सृष्टीचं डिनायल नाही काय. तुम्ही केलेलं? हो म्हणले, हो डिनायल आहे, या इकडे. अरे मजा करा, खाओ म्हणून काही काही पेशंट मला आवडतात. डायबिटीस असते, डॉक्टर खाऊन मरू द्या हो, नाहीतरी मरणार आहे मी, मग खाऊनच मरू द्या. असे असतात बिचारे. लोकांना एक खाऊ, तू खा, काय होत नाही. आणि काही तज्ज्ञ असतात पहा, काय म्हणतात, हे पहा एक दिवस ठरलेला आहे, त्याच दिवशी मरायचं आहे. मग न खाऊन मरण्यापेक्षा खाऊन मेलं तर तोच जर दिवस असेल, आधी तर मरू शकत नाही ना, मग काय करायचं तुमच्यासारखे उपाशी राहून. काय गोड आर्ग्युमेंट आहे. आपण फक्त ऐकायचे. पण यांचं असं का होतं. चांगल्या चांगल्यांचं इकडे आल्यानंतर, चर्वणतर्पण केल्यानंतर नंतर बकासूर का होतात, संकल्प का भंग करतात, प्रयोग का भंग करतात, का येत नाहीत, हा सगळा प्रश्न विचारला आहे अर्जुनाने. ऐसा बलात्कारू एक दिसे, तो कवणाचा येथ आग्रहो असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थ म्हणे. ज्ञानी लोकांचा विषय सेवनात अशा प्रकारचा एक बलात्कार दिसतो, तो येथे भलेच विषयांच्या नादी लावण्याचा कोणाचा आग्रह आहे हे भगवंतांनी मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला. काही डान्सिंग पार्टीमध्ये जातात, काही न्यूड क्लबमध्ये जातात, काही खाण्याच्या हॉटेल्समध्ये जातात, आणि सगळाच आयुष्याचा माहीत असतानाही बोजवारा घडवतात. यांना कोण बलात्काराने नेतो भगवंता सांगा बरं. अरे चांगल्या मार्गाला लागले होते, आता वाईट मार्गाला काल गेले. पण भागवत कथेमध्ये काही येतात पहा, अजामेळांची कथा येते, सगळ्याला माहिती आहे, सगळेजण अजामेळ माहिती आहे. आणि त्या कथेवरच जोर असतो वारकरी संप्रदायाचा किंवा भक्ती संप्रदायाचा. काही की एकदाच नाव आलं, नारायण नाव ठेवलं म्हणे पोराचं. वेशा गमन करणारा हा अजामेळ भ्रष्ट झाला. पण पोराचं नाव नारायण ठेवल्यामुळे मरत असताना नारायण नाव आलं की यमाचे सगळे दूत आले, आपले विष्णूचे सगळे दूत आले, यमाच्या यांना पळून लावलं. आणि म्हणे, आणि वारकरी संप्रदायात तर अर्थ वेगळंच करतात काही काही नाही म्हणले. त्याला गोपीचंदनाचा टिळा तर लावला नव्हता म्हणले, पण कावळ्याची विष्ठा त्याच्या याच्यावर पडली म्हणे, ते गोपीचंदनासारखी दिसली. आणि विष्णू भक्त चालले होते, म्हणले अरे आपलाच भक्त दिसतो, याला घेऊन चला. गोपीचंदनामुळे उदाहरण देतात, गोपीचंदनाची उटी, तुळशीच्या माळा, चाललं. काय कधी काय सांगतील याचं नेम नाही. सायन्सचा यांचा काही संबंध नसतो. एकदा नाव घेतलं की अंतकालेची मामेवम, कारण भगवंतांनी सांगितलं एकदा नाव घेतलं की संपलं. अरे बेट्या, तू जिवंत तर पाहिजे ना मरता वेळेस, बेशुद्धीत तर जाऊ नये ना.
आणि नारायणराव कोणतंही घेतलं की नारायण नाव होतं काय? त्यावेळेसची बुद्धी, तुमची स्थिती, तुमची परिस्थिती काय होते आणि त्याच्याहून तरतात सगळे पापं सगळे खतम होतात. अरे अजामेळ हा भक्त होता, एक प्रकारे प्रचंड साधक होता पूर्वी, जो फक्त बिघडला, ब्राह्मणाला भोजन दिलं नाही, थोडं काहीतरी घोटाळा झाला, अन्नाचा दोष निर्माण झाला, त्यामुळे पतित झाला आणि वाईट मार्गाकडे वळला, वेश्यागमन वगैरे असं सुरू केलं त्या. पण तो पूर्वीचा महान संत होता, पण साधना करत असताना भ्रष्ट झाला. लोक तो भाग सोडतात त्याच्यामधला. म्हणून कोणाचा आग्रह आहे, हे का भ्रष्ट होतात, आता पुढे उत्तर भगवान देतील, म्हणून आताच मी देत नाही. श्री भगवान उवाच 37वा श्लोक. काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवाः महाशनो मापात्मा विद्धेनमिह वैरिणम्. पुरुषाला पापात लोटणारा हा काम आहे, हाच क्रोध आहे. तो काम रजोगुणापासून उत्पन्न होतो, तो मोठा खादाड आहे, म्हणूनच तो महापापी आहे. या संसारात या कामाला वैरी समज. बाप्पासाहेबांनी याच्यावर रचलेलं समगीत, कामजनो रजोगुणी काम तोच क्रोध माणी महापापी हा खादाड येथे हाच वैरी द्वाड. माऊलींच्या ओव्याचं निरूपण. तव हृदय कमळाराम जो योगियांचा निष्काम काम तो म्हणतसे पुरुषोत्तम